सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे। आज आपण शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणामध्ये आहोत। पुरंदर कृषी एक्सपो 2026 शरद कृषी प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा एक्सपो जो आहे, प्रदर्शन आहे, आज या ठिकाणी पार पडते। आपल्या बरोबर या ठिकाणी काही शेतकरी आहेत। काय सांगाल तुम्ही, तुम्हाला कसं वाटलं हे आजचं जे प्रदर्शन बघून? अतिशय खूप छान। माझं नाव दत्तात्रय ठळक कदम, सासवडचाच राहणार आहे, पण प्रदर्शन खूप छान आहे। अतिशय माहितीपूर्ण त्याच्यामध्ये आपल्याला तिथं पाहायला मिळतात सर्व गोष्टी। आणि शेतकऱ्याच्या जे काही प्राथमिक गरजा आहेत त्यास पूर्णपणे भागवण्याचं काम या प्रदर्शनातून होतंय। आणि अतिशय चांगल्या प्रकारचं दिव्य म्हणजे आपलं म्हणतो ना की अतिशय चांगला उत्कृष्ट उपक्रम या ठिकाणी आपल्या पुरंदर तालुक्यात आहे असं माझं प्रांजळ मत आहे, की ज्याच्यामध्ये हा आपल्या शेतकरी आपला बांधव तो संपूर्णपणे याची माहिती करतोय, त्याच्यामध्ये त्याचं कार्य करतोय। हे अतिशय चांगली म्हणजे अभिमानास्पद गोष्ट आपल्या पुरंदरची आहे। हा एक्सपो खूप छान आहे असं माझं प्रांजळ मत आहे। धन्यवाद। तुम्हाला काय वाटतं बाबा? तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? बोला, तुमचं नाव काय? माझं नाव अनिल जयवंत पवार। मी या ठिकाणी आजच्या जे काही प्रदर्शनामध्ये फिरत होतो त्यावेळेस शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणारी माहिती, त्याचबरोबर शेतकऱ्यांना उत्कृष्ट असे बियाणे, त्याच्यानंतर जैविक खते किंवा रासायनिक खते कशी वापरावी याच्याबद्दलचं ज्ञान, सखोल ज्ञान, किंवा आता यांत्रिक मशागतीमध्ये येणाऱ्या जे काही गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, की एका माणसाला एका एकरामध्ये किती खर्च करावा लागतो, जास्त करण्यापेक्षा आपण छोट्या छोट्या गोष्टीतून आपण शेती कशा पद्धतीने करू शकतो याचं सखोल ज्ञान या ठिकाणी आज मला मिळालं। त्याबद्दल जो एक्सपोज तयार केलेला होता त्याच्याबद्दल मी धन्यवाद देतो। तुमचं गाव कुठलं? वाल्हे गाव आहे माझं। ओके, तुम्ही वाल्यात ना? वाल्ह्यामधून। ओके, धन्यवाद। बरोबर काही युवती आहेत। ताई नमस्कार, कसं वाटलं तुम्हाला प्रदर्शन बघून? खूप छान वाटलं, खूप इन्फॉर्मेशन भेटली। शेतकऱ्यांच्या प्रॉब्लेम्स वगैरे ते कळले काय काय असतात। इथे पण आम्ही ट्रॅक्टर्स घेऊन आलोय, आमचे प्लाउज आहेत आणि रोटावेटर्स वगैरे आहेत, तर ते आम्ही इथे घेऊन आलोय विक्रीसाठी। म्हणजे जे शेतकऱ्यांचे जे ट्रॅक्टर आहेत त्यांची जे HP कळून त्यांना आम्ही रोटावेटर किंवा कल्टिवेटर प्रोव्हाइड करतोय। अच्छा, तुम्ही काय करताय? आम्ही पण आता इथे पहिल्यांदाच आलोय की म्हणजे कसं कस्टमरशी हँडल करायचं किंवा काय ह्याच्याबद्दल आम्हाला खूप नॉलेज भेटतं। आणि आमचे पण लिमकिनचे प्रोडक्ट्स आहेत, मास्किओचे प्रोडक्ट्स आहेत, तर ते आम्ही आणले। जो लिमकिन जो ब्रँड आहे तो इंटरनॅशनल ब्रँड आहे आणि आम्ही सुद्धा लोकांना प्रेफर करतो की तो खूप चांगला ब्रँड आहे, तुम्ही घेऊ शकता। ओके, तुमचं नाव काय? यानी कांबळे, साक्षी मोरे। ओके, धन्यवाद। थँक्यू। आता दुर्गा नाही नाही, तुम्ही नका लोक। नमस्कार, तुम्हाला आज जे प्रदर्शन तुम्ही बघितलं कसं वाटलं तुम्हाला? एकच नंबर। का बरं? तर ग्रामीण भागात आपल्या सासवड शहरात म्हणजे असं आजपर्यंत बघायच मिळालं नाही। असं बर, सगळं ग्रामीण भागात औषधं, बैल किंवा बाकीचं आणि बेसन भाकर येणाऱ्या शेतकऱ्याला जेवण वगैरे मस्त एकच नंबर झालं सगळं। काय काय तुमची शेती किती आहे तुम्हाला? आमची शेती 5 एकर आहे। अच्छा, शेतीमध्ये इथं जे यंत्र सामुग्री किंवा आधुनिक यंत्र बियाणं बघितलं तुम्हाला काय वाटतं? असं वाटलं की इथलं बियाणं आपण जे वापरतो आणि इथं काय जे प्रात्यक्षिक हे दाखवतात ते एकच नंबर वाटलं। परत नंतर बैल गाया बघितल्या, म्हशी बघितल्या, ते रेडा बघितला इथला, ते एकच नंबर चांगला। आमच्याकडे गायी आहेत ना, थोडं त्याच्यात फिरलं तर त्यात बी चांगलं वाटलं असं बघायला। ओके, त्यामुळे तुम्हाला कृषी प्रदर्शन आवडलं? आवडलं। तुमचं नाव काय? वर्षा राजेंद्र निंबाळकर। अच्छा, तुम्हाला आवडलंय? हो, खूप आवडलं। बरं बरं, का आवडलं? सगळंच पाहायला आवडलं, शेतीची सामग्री, परत हे गाय, पाळीव प्राणी खूप आवडलं। घरी आहेत ना आमच्या। धन्यवाद। थँक्यू। बरोबर, काही शेतकरी आहेत। काय, कुठलं गाव तुमचं? पिंपळे। का, कसं वाटलं तुम्हाला? खूप छान वाटलं। काय तुम्ही बघितलं? आम्ही सगळं बघितलं। सगळं म्हणजे काय? स्टॉल बघितले, मशिनरी बघितल्या, औषधे बियाणे बघितले, खाऊ गल्ले बघितले। त्यामुळे तुम्हाला आवडलं? दिदी, तुला काय वाटतं? तुझं नाव? वैष्णवी। कसं वाटलं तुला प्रदर्शन? छान। तुम्हाला कसं वाटलं? खूपच छान वाटलं। अच्छा, तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं। अच्छा, काय शिकून जाता आली प्रदर्शनात नवीन बघण्यासारखं भरपूर मिळालं। जे आपल्याला आतापर्यंत बघायला नाही मिळालं ते आपल्या इथे मिळालं। ओके, तालुक्यात प्रदर्शन आवडलं? खूप छान। ओके, धन्यवाद। ओके, आपल्या बरोबर चिमुकली दादा, तुझं नाव काय? गाणं सुखास. काय वाटलं तुला? कसं वाटलं तुला प्रदर्शन बघून? छान।
काय घेतलंय तू? हे काय आहे? काय आहे? पुस्तक आहे. लिहायचं पुसायचं. हा शिकणार. तुझं नाव काय? काय घेतलं तू? तुला आवडलंय प्रदर्शन? हा तू काय तुला सौरभ मेमाने. अच्छा आवडलं प्रदर्शन? हो आवडलं. काय बघितलं? सर्व पाहिलं. अच्छा तुझं नाव? नाव संतोष मेमन. काय कसं वाटलं होतं प्रदर्शन? खूप छान होतं. काय बघितलं? आतमध्ये शेतीसाठी उपयोगी हा माहिती होती तिथं. अच्छा बघितली आवडली. हे तुझं नाव? ओम गणेश मेवानी. काय बघितलं तू? काय घेतलंय? पंप आणि कसलाय पंप दाखव. काय आहे पंप हा? काय करायचं आणि काय होतं? सायकलीमध्ये हवा मारायची. सायकलचा हवामानाचा पंप घेतलाय व्हय. कितीला बसला? 300. अच्छा चांगलंय. ओके गुड. तुला आवडलं? हो. ठीक आहे चला धन्यवाद.